पदाधिकारी, अधिकारी, सर्व कर्मचारी आणि विशेष ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमच्या तालुक्याचे सर्वच ग्रामसेवक असतील, आशाताई असतील, अंगणवाडी ताई असतील किंवा CRP ताई, खरं तर हा कार्यक्रम आपल्याला आज सर्वांनीच माहिती दिलेली आहे की आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये 6 इंडिकेटर्स त्याच्यावरती काम करायचे आणि त्याच्यावर काम करून आपल्याला आपला तालुका हा बक्षीससाठी पात्र कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे। त्यासाठी तुमच्या सर्वांचे जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सहित सर्व लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी यांच्या मार्फत आपण आपल्या तालुक्याचे जे मुद्दे आहेत ते सर्व कसे व्यवस्थित करून आपण आपला तालुका बक्षीससाठी कसा पात्र होईल याच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे। तसेच आता सर्वांनी माहिती दिलेली आहे, आपल्याकडे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही जी योजना राबवलेली आहे, या योजनेसाठी अनेक तालुक्याला महिला या तालुक्याला येतात, झेरॉक्स म्हणा किंवा इतर आपल्या उत्पन्नाचे दाखला ही जरी अट शिथिल केली उत्पन्नाच्या दाखल्याची तरी सुद्धा अजून आपल्या ग्रामपंचायतला आपल्या गावामध्ये आपल्या महिला ताईंना माहिती नाही कोणकोणत्या कागदपत्र लागत आहेत। त्यासाठी आता बिडो साहेबांनी सांगितलं की आपल्या ग्रामपंचायत लेवलला आपल्याला ग्रामसभा घेऊन किंवा गावागावामध्ये जाऊन आपल्या अंगणवाडी ताई असतील, आशा ताई असतील किंवा CRP ताई असतील, प्रत्येक गावामध्ये असतात, त्यांनी जाऊन आपल्या महिलांशी संपर्क साधून आणि त्यांना सांगितलं की ही योजना 2 महिन्याचा कालावधी आहे, आपण नक्कीच सर्वच महिला मिळून जेणेकरून एक पण महिला ह्या योजनेसाठी वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आणि समजून सांगायचे। आपल्या ग्रामपंचायत लेवलला आता सांगितलं की आपल्या अंगणवाडी ताईकडे फॉर्म भरण्यास किंवा ग्रामपंचायत ऑफिस आहे तिथे फॉर्म आणून द्यावेत। तसेच आता आपल्याकडे नवीन ॲप प्ले स्टोर माध्यमातून आपल्याकडे नवीन ॲप आलेलं आहे आणि ते आल्यानंतर जसं नारी शक्ती सेतू मार्फत हे ॲप आल्यानंतर आपण स्वतःच आपल्या मोबाईलवरती ह्या योजनेचा फॉर्म भरून आपण आपल्या ज्या महिला ताई आहेत त्यांचा फॉर्म भरू शकतो। त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे। तसेच आपल्याकडे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खूप अशा काही अंगणवाडी ताईंना विशेष लक्ष द्यावं। ज्या ठिकाणी अनकनेक्टेड गाव आहेत त्या ठिकाणी महिला प्रेग्नेंट ताई आहेत त्यांना कसं म्हणजे त्यांची काळजी घेता येईल, तसेच अंगणवाडी आरोग्य डिपार्टमेंटने सुद्धा काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना 3-4 महिन्याचा आहार किंवा खरंच 1-2 महिना अगोदरच त्यांना तालुक्या लेवलला कुठेतरी त्यांची सुविधा कशी करता येईल जेणेकरून त्यांना कुठे त्रासाला भाग पडता येणार नाही आणि तिची डिलिव्हरी सुखरूप आपल्या तालुक्यात PHC किंवा आरोग्य डिपार्टमेंटला होईल याच्यासाठी सर्वांनीच लक्ष घालायचं। त्यासाठी आपल्या ज्या कर्मचारी ताई आहेत त्यांनी लक्ष द्यायचं। तसेच आपण सर्व मिळून आपण आपला तालुका कसा विकसित होईल आणि आपल्या तालुक्याबरोबरच आपला जिल्हा आपला देश कसा विकसित होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे। तसेच मी आता सांगू इच्छिते अध्यक्ष साहेबांना की आमचं जे 25,000 महिला काम करतात उमेद कार्यालय, आता साहेब मी वारंवार त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आता जाऊन बघितलं तर पावसाळ्यात एवढी बिकट परिस्थिती साहेब आहे की महिला आमच्या ताई गुडघ्या एवढे पाणी केअर भरणीने काढतायत, म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे। साहेब लक्ष दिलं तर नक्कीच मी खूप प्रयत्न केलेले आहेत, परंतु आपल्या माध्यमातून नक्कीच आमच्या महिलांना ते कार्यालय आहे ते दुरुस्त करून मिळू शकतं आणि आमच्या महिलांच्या तिथे जे हररोज त्यांना येऊन आणि त्यांना त्याच्या प्रशिक्षण दिलं जातं, त्या डिपार्टमेंट मार्फत त्यांचा रोजगार निर्माण होतं। खरंच त्यांना म्हणजे त्या आधार निर्माण होईल म्हणून एवढीच साहेब विनंती आहे। तसेच सर्वच मिळून आपण आपल्या तालुक्यासाठी कसा विकास करता येईल याच्यासाठी प्रयत्न करूया। थांबते।
जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.